डॅड 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 वाट लागली, संपलं सगळं. म्हणजे 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 आपण प्लॅन एक करतोय पण होतंय त्याच्या सगळं ऑपोजिट. जे बोलायचं ते स्पष्टपणे सांग ना. डॅड मी माझ्या डोळ्यांनी बघून आलीये. काय? आपण मणी आणि स्वानंदी या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्लॅन करतोय, त्यासाठी सगळे प्रयत्न करतोय, पण ते दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्यांच्यात जे काही थोडंफार अंतर पडलं होतं ना ते सुद्धा आता दूर झालंय. मणी तिकडे स्वानंदीच्या बर्थडेची जोरदार तयारी करतोय, रादर केलीये त्याने. डॅड आपण घेतलेले सगळे एफर्ट्स वाया गेलेत. अजिबात नाही संचिता, एफर्ट्स कधीही वाया जात नाही. फक्त फळ मिळायला थोडाफार मागे पुढे वेळ लागतो इतकंच. ही तर वादळापूर्वीची शांतता आहे. वादळ अजून आलंय कुठे? दॅट इज फाईन डॅड, पण ते दोघे जर एकमेकांच्या इतके जवळ आले तर त्या दोघांना एकमेकांपासून दूर करायला आपल्याला कठीण नाही का होऊन बसणार? आणि आता तर तो मणी त्या स्वानंदीच्या नादी लागलाय आणि तुम्हाला इग्नोर करतो. तुम्ही त्याला काय सांगितलं होतं? पालघरला जा. गेला का? नाही गेला, कारण तो इथे बर्थडेची तयारी करण्यात मग्न आहे. तयारी करताना त्याने तुम्हाला साधा विचारलं सुद्धा नाही, वर परत रोमॅन्स करतोय तिकडे. संचिता, आपण कोणाशी काय बोलतोय ना याचा जरा विचार कर. डॅड मी मणी मला कधी इग्नोर करू शकत नाही. ही जी तयारी केली आहे ना ती मला विचारून केली आहे. मी पालघरला जाऊ शकत नाही असं म्हटल्यानंतर मी त्याला परवानगी दिली. माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मणी मला इग्नोर करू शकत नाही हे ह्याच्या पुढे बोलायचं नाही. बोलताना 10 वेळा विचार करायचा. सॉरी डॅड. त्या बॅगा बघतेस? काय ते? उचल इकडे आण. डेकोरेशनचं सामान आहे. नोकरांकडनं उद्या सगळी तयारी करून घे. जा कामाला लाग जा. जा. मणी, स्वानंदी, आज तुम्हाला एकमेकांच्या जितकं जवळ यायचंय तितके या. कारण उद्या कित्येक पटीनं तुम्ही एकमेकांपासून लांब जाणार आहात. आणि तेही कायमच. नियम म्हणजे नियम. मॅडम आत येऊ का? स्वानंदी, स्वानंदी, तू तू काय करतेस इथे? निघा. तू इथे काय करतेस? काय झालं होतं? काही नाही ग, फी भरायच्या दिवशी बरोबर ह्यांचे पैसे संपतात. जाऊ दे, पण तू इथे कशी काय? खरं तर त्यांना तुमचा आशीर्वाद घ्यायचा होता. अगं, वाढदिवसाच्या दिवशी देवाचा आशीर्वाद घ्यायचा असतो. इथे येण्याआधी देवळात जाऊन आलीस? नाही मॅडम, माझ्यासाठी हे हॉस्टेलच देऊळ आहे. आणि तुम्ही माझ्या देवी आहात. तुला वेळ लागली का? हा, काल भेटलो होतो ना आपण. काल पाया पडली होतीस ना, मग एवढा त्रास करून परत येण्याची काय गरज होती? मॅडम, मी माझ्या वाढदिवसाला दरवर्षी न चुकता आईचा आशीर्वाद घ्यायचे. यंदाचं हे पहिलंच वर्ष आहे. ती आता सोबत नाहीये माझ्या. आता तुम्हीच माझी आई आहात ना, म्हणून तुमचा आशीर्वाद घ्यायला आले. नियम मोडू नये म्हणून. मॅडम, आईची खूप आठवण येते. आनंदी, मला कळतंय तुम्हाला खरंच मनापासून आईची आठवण येते. पण स्वानंदी, तुम्हाला एक सांगू, तुमची आई जिथे कुठे असेल ना तिथे त्या खरंच खूप खुश असणार आहेत. कारण त्या बघताय तुमची काळजी घेणारी वॉर्डन मॅडम सारखी आई मिळाली तुम्हाला. आज तुझी आई पण असती तर खुश झाली असती ना.
माझी आई म्हणजे नाही म्हणजे तुझी आई इथे असती आज तर त्या सुद्धा खूप खुश झाल्या असत्या ना. अरे स्वानंदी सारखी हुशार आणि प्रेमळ सून मिळाल्यामुळे आज तिचा वाढदिवस आहे आणि तू तिच्या बरोबर आहे हे पाहून त्यांनाही खूप आनंद झाला असता ना. मॅडम, अस्ती आणि आहे मध्ये सत्य आणि कल्पना एवढा फरक आहे ना. ते सत्यच नाही त्याची कल्पना करण्यात काय अर्थ आहे. म्हणे काय एवढ्या सकाळी सकाळी म्हणे गेलाय कुठे? मला साहेबांचा फोन आलाय, आलोच. हॅलो, हा साहेब. अरे कुठे आहेस कुठे तू? तुझ्या दारावर कुलूप बघितलं म्हणून मी तुला आता फोन केला. तुला घरभरही शोधलं, कुठे दिसला नाहीस. बोल कुठे आहेस कुठे तू? साहेब, अहो मी आणि स्वानंदी इथे हॉस्टेलला आलोय. आज स्वानंदीचा वाढदिवस आहे ना, तर त्यांना आशीर्वाद घ्यायचा होता मॅडमचा. हॉस्टेलवर आहात तुम्ही? हो. ताबडतोब बंगल्यावर ये. बंगल्यावर का? काय झालं साहेब? काही प्रॉब्लेम नाही ना तिकडे? अरे प्रॉब्लेम काही झालेला नाहीये, सगळं छान आहे इथे. आज स्वानंदीचा वाढदिवस आहे ना, तर तिच्यासाठी बंगल्यावर एक पार्टी ठेवली. काय सांगता, पार्टी? पण साहेब तुम्ही मला या पार्टी बद्दल काहीच सांगितलं नाही. अरे मणी, मी जर तुला सांगितलं असतं तर ते सरप्राईज राहिलं असतं का? नाही ना. आणि काय ना की तुला आणि स्वानंदीला एकमेकांच्या बरोबर वेळ घालवता यावा म्हणून तुला याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व केलं नाही. पण आता या बंगल्यावर या. येतो साहेब, लगेच निघतो आम्ही. आणि म्हणे स्वानंदीसाठी हे सरप्राईज आहे, तेव्हा याबद्दल तिला काहीही सांगू नकोस. हा, डोंट वरी साहेब, निश्चिंत राहा. स्वानंदीला काही कळू देणार नाही. या या, वाट बघतो. येतो. काय रे, एवढा मोठा केक घेऊन कोणासाठी आलायस? मी 1000दा सांगितलंय, त्या स्वानंदीचा बर्थडे मी माझ्या घरात साजरा होऊन देणार नाहीये. सांगितलेलं एकदा कळत नाही? घेऊन जा हा केक परत. शालिनी, शांत व्हा जरा. जा रे घेऊन. शालिनी, मी काय करतोय नाही मला कळतंय. तुम्ही जे करताय त्यांनी मला किती त्रास होतोय हे कळत नाहीये का तुम्हाला? जरा शांत व्हा आधी. मी काय करतोय माहितीये का तुम्हाला? चला तयार Okay. लागूया. चला या. काय मग म्हणे सरांनी तुला बर्थडे गिफ्ट नाही दिला? आय मीन बर्थडे स्पेशल गिफ्ट. मॅडम, तिला जरा समजावून सांगा प्लीज. आनंदी, काय त्रास देते तिला? अहो मॅम, आनंदी सर काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, म्हणजे प्रॉब्लेम नाहीये, पण आपल्याला निघावं लागेल लगेच. निघावं लागेल? कुठे? कुठे म्हणजे सरप्राईज आहे. सरप्राईज आहे, आपल्याला त्यासाठी निघावं लागणार. चला. वाव, सरप्राईज! अजून एक सरप्राईज. मॅम, म्हणजे रात्रीपासून जे सरप्राईज संपलेलेच नाहीयेत. आता हा सरप्राईज पार्ट 2 आहे वाटतं. बरं, निघूयात का? मॅडम, येतो आम्ही. सांभाळून जा, काळजी घे. आणि मणी, उगाच रागवू नकोस हा तिच्यावर. नाही नाही, काळजी घ्यायला अजिबात चिडणार नाही. म्हणे सर, सरप्राईज काय? सरप्राईज आहे ते. सरप्राईज सांगितलं तर ते सरप्राईज कसं राहणार ना. येतो आम्ही. येतो मॅडम. म्हणे सर, तुम्ही तर सरप्राईज म्हणाला होतात, मग इथे घरी कुठे घेऊन आलात? तेच बंगल्यावर तर सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सरप्राईज आणि बंगल्यावर? म्हणे सर ऐका ना, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊयात ना, इथे नको प्लीज. अहो, आपण आपल्या घरासमोर आलोय, सरपोतदारांचं घर आहे. इतकं अस्वस्थ होण्यासारखं काही नाही इथे. चला. स्वानंदी मॅम, तुम्ही हा सोने तस्करी प्रकरणाचा शोध कसा लावला आणि हे करताना तुम्हाला काय अडथळे आले का? सोने तस्करी प्रकरणातील गुन्हेगार सापडला आहे असे तुम्हाला वाटते का? बोला ना मॅम. मॅम बोला. प्लीज एक बोला. मिनिट जरा थांबा. काय
आज आमच्या सुनबाई स्वानंदीचा वाढदिवस आहे. आम्हा सरपोतदार कुटुंबियांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. तेव्हा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तिला प्रश्न विचारून भंडावून सोडू नका. हवं असेल तर मी तुमच्या समोर हात जोडतो. हे बघा जोडले. स्वानंदी बेटा, तुझं स्वागत आहे. ये ये, चला. बरं, आणि तुम्ही इथनं बाहेरच्या बाहेर जाऊ नका. तुम्ही पण या या. या या या. मा स्वानंदी, ये ये. बर्थडे गर्लचं स्वागत आहे आमच्या घरात. हॅपी बर्थडे संचिता. हा, विशिंग यू व्हेरी हॅपी बर्थडे बर्थडे गर्ल. स्वानंदी, विशिंग यू व्हेरी हॅपी बर्थडे. स्वानंदी, ऐक ना, ते जे साडीचं प्रकरण झालं, पेपर चोरीला गेले, त्यासाठी माफ कर ना. तुला माहितीये ना, माझं डोकं अटकलं ना की मी सगळं विसरून जाते आणि काही बोलते. तसं तूही विसर ना आणि माफ कर ना मला, प्लीज प्लीज स्वानंदी, प्लीज प्लीज. हे जे काही सुरू आहे ते नक्कीच नाटक आहे. त्यामागे सरपोतदार साहेब, संचिता मॅडम आणि ह्या सगळ्यांचा काहीतरी मोठा प्लॅन आहे. नाहीतर संचिता मॅडम माझी कधीच माफी मागणार नाही. केलंच माफ मला. थँक्यू. स्वानंदी, ये आधी आधी. ये चल, ये 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 ग. अरे किती डेकोरेशन केलंय, कसं केलंय. म्हणी. हा साहेब. या 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 वहिनी या. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुमच्या या एकुलत्या एक दिराकडून. प्लीज यू कंटिन्यू. आपण तयारी करू. मी इथे राहणं धोक्याचं आहे का पण माहिती नाही. मला इथे लय अस्वस्थ वाटतंय. मणी सरांना सांगावं तर ते बिझी आहेत. काय करू मी. मी एक काम करते, मी घरी जाते. मणी सर भेटले की त्यांना समजावून सांगेन नंतर. स्वानंदी साहेब, एक मिनिट. काय हो, कुठे निघालात? टेन्स का वाटतं तुम्ही इतक्या? सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम नाहीये ना? मणी सर, ते साहेब साहेब. स्वानंदी, अगं इथे काय करतेस? केक कट करायचा ना. चल चल ग, चल चल. चल म्हणी सर. मग करायचा केक कट. स्वानंदी, वहिनी, कॅन्डल्स. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर स्वानंदी.
कोणी सांगितलं तुम्हाला हे करायला? साहेबांना काळं का फासलं तुम्ही? अरे आम्ही जनता आहोत, जनता. त्यांच्या तोंडाला काळं फासून आम्ही आमचा राग व्यक्त केला. कुठला राग? कसला राग? आम्ही यांना मत देऊन निवडून दिलं आणि यांनी काय केलं? सुजित सरपोतदार केस मध्ये अडकतो पाहून त्याला वाचवलं. यासाठी निवडून दिलं होतं का आम्ही यांना? अगदी बरोबर बोलतोय हा. आम्ही ह्यांना निवडून दिलं, यांना पदावर बसवलं, पण यांनी या पदाचा गैरवापर केला. कायदा सर्वांसाठी सारखा असतो ना, पण यांनी त्यात हस्तक्षेप केला. अहो काय बोलताय तुम्ही हे? मी माझ्या पदाचा कधी गैरवापर केला? आणि तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलंय खोटं नाटक? ह्या स्वानंदी मॅडम. अहो खोटं वाटतं ते विचारा त्यांना, विचारा ना. स्वानंदी काय बोलतायत हे? तुम्ही सांगितलं यांना? मणी सर अहो प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अहो हे लोक खोटं बोलतायत. हे इथे का आलेत, कशासाठी आले मला काहीच माहिती नाही. आणि यांच्याशी भेटणं बोलणं तर सोडा, मी यांना ओळखत सुद्धा नाही. मणी सर हे माझ्यावर खोटा आरोप लावतायत. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज. वा वा स्वानंदी मॅडम, म्हणजे आम्ही खोटं बोलतोय? अहो तुम्ही म्हटलात म्हणून तर हे सगळं आम्ही केलं. अहमद, तुम्हीच तर सांगितलं होतं ना आम्हाला, आणि आता पलटी मारताय होय? हे बघा मॅडम, हे योग्य नाही बरं का? ओ दादा, अहो कशाला खोटं बोलताय एवढं? मणी सर खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. हे लोक खोटा आरोप करतात माझ्यावर. स्वानंदी बास झालं. हे दोघे सांगतायत ते खोटारडी, आणि तुझ्यावर सगळं आल्यानंतर मी त्या गावचीच नाही हे सांगणारी तू एकटी खरी का ग? कसा विश्वास ठेवायचा आणि का विश्वास ठेवायचा सांग ना. स्वानंदी शेवटचं सांगते, आता तरी खरं बोल प्लीज. तुझ्यामुळे डॅडना काय भोगावं लागतंय दिसतंय ना तुला? संचिता तू याच्यामध्ये पडू नकोस. तू आधीच बदनाम झालेली आहेस. हरकत नाही डॅड, मला माझ्या नावाची पर्वाच नाहीये, पण हे सगळं घाण प्लॅनिंग करून ही तुमच्या नावाला जो डाग लावते ना, ते मी कधीच नाही सहन करणार. सॉरी डॅड, पण आज मी मध्ये पडणार. डॅड सून आहे मी या घरची. या घरातल्या कुठल्याही व्यक्तीच्या नावाला जर खोटा कलंकही लावत असेल तर मी गप्प नाही बसणार. आणि ही काय करेल? माझ्या नावाची बदनामी करेल ना, करू दे हिला. मी नाही घाबरत. आज माझा जीव गेला तरी बेहत्तर. संचिता, आपण कोणावर विश्वास ठेवायचा? ह्यांच्यावर ठेवायचा का स्वानंदीवर जी आमची सून आहे? ऑफकोर्स डॅड, आपण यांच्यावरच विश्वास ठेवायचा, कारण हे खरं बोलताय. आणि डॅड तुम्हाला माहितीये, आजपर्यंत स्वानंदी फक्त खोटच बोलत आलेली आहे, त्यामुळे माझा विश्वास नाहीये याच्यावर. डॅड प्लीज. आणि तुमचा या सगळ्यावर विश्वास बसत नाहीये का? वेट, सुजित फोन दे. डॅड बघा, तुमचा नवरा सुजित, त्याचे सुद्धा 100 अपराध लवकरच पूर्ण होतील, आणि जेव्हा ते पूर्ण होतील तेव्हा त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळेल.
आणि ते सरपोतदार साहेब जे नेहमी त्यांना वाचवत असतात ना, त्या सरपोतदार साहेबांना सुद्धा शिक्षा नक्कीच मिळेल. घे बघ तुझ्या बायकोचे प्रताप. त्या सरपोतदार साहेबांना सुद्धा शिक्षा नक्कीच मिळेल. मणी सर ऐका ना, मणी सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मणी सर परत एकदा गैरसमज करून घेऊ नका. अहो मान्य आहे मला मी हे बोलले, पण या मागचं इंटेन्शन हे नव्हतं. मणी सर देवी आईची शपथ घेऊन सांगते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. डॅड 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 तुमची तब्येत ठीक नाही. डॅड 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 सावकाश. डॅड मणी सर प्लीज मणी सर